प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेमध्ये राजा आणि अवनी गाडीतून घरी जात असतात. तेव्हा त्यांना हवालदारांचा कॉल येतो. तेव्हा तो राजा कॉल घेतच नसतो. अवनी त्याला घ्यायला भाग पाडते आणि नंतर तो म्हणत असतो की तुम्हाला ते डॉक्युमेंटचं काम आहे, त्यामुळे पोलीस स्टेशनला यावं लागेल. पण अवनी नंतर नाही म्हणते आणि नंतर तयार होते आणि राजासोबत जाते. इकडे त्या सुलूच्या घरी ती एक बाई ब्लाऊज घेऊन आलेली असते. तेव्हा नमू तिथे येते आणि पायल पण तिच्यासोबत असते. तेव्हा त्या म्हणत असतात, अगं हे कुणाचं तरी असेल, माझं नाही हे. असं वाटतं धोंडे अण्णाच्या घरी नवीन सून आली आहे. हे ब्लाऊज बहुतेक त्यांच्या घरचं असू शकतं. ते सुलू त्या बाईच्या हातातून ती पिशवी हिसकावते आणि म्हणत असते, त्या धोंड्याच्या सुनेचं एवढं काय कौतुक, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याचं. नमू म्हणत असते, अगं आई अशी काय करते, त्यांचं ब्लाऊज असेल तर त्यांना नेऊन देते ना मी, तू कशाला उगाच असं बोलते काही पण. ती म्हणत असते, काही गरज नाही त्याची. तेव्हा ती पायल म्हणत असते, अहो मावशी, त्यांचं काहीतरी फंक्शन वगैरे असेल, त्यासाठी ठेवलं असेल त्यांनी. इकडे ते धोंडे अण्णा येतात आणि ते म्हणत असतात, तुझ्या शापाने आमच्या घराला काहीच झालं नाही ग. बघ, तुझा शाप काहीच खोटा ठरला आणि आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागला. हे बघ, आज आमच्या घरी रिसेप्शन आहे आणि खूप जंगी स्वागत होणार आहे आमच्या सुनबाईचं, त्यामुळे तू नक्की यायचं आशीर्वाद द्यायला. आणि बघ ना, किती नटून थटून यायचं, चांगली आत्या शोभली पाहिजे मुलाची, त्यामुळेच मी तुला स्पेशल आमंत्रण द्यायला आलो आहे. ते सुलूच्या मनात खूप वाईट वाटत असतं. इकडे हवालदार म्हणत असतो, आलात का तुम्ही? राजा म्हणत असतो, हो. अवनी म्हणत असते, काय काम होतं? तेव्हा हवालदार म्हणत असतो, अहो काही नाही, त्या दिवशीचंच एक काम राहिलं होतं. आणि तो म्हणत असतो, पण मला सांगा, हा आमचा राजा तुम्हाला काही त्रास तर देत नाही ना? अवनी म्हणत असते, नाही नाही. नंतर अवनी तिथे खाली बसते आणि राजा पण एका साईडने गेलेला असतो. त्याला असं वाटतं अवनीला कळायला नको की मॅरेज सर्टिफिकेटवर साईन करायची आहे, नाहीतर अवनीला खूप वाईट वाटेल आणि इथेच काहीतरी गोंधळ होईल. त्यामुळे ते दोघं पण असे विरुद्ध दिशेला चेहरे करून इकडे तिकडे बघत असतात आणि अवनीला विचारच पडतो की का आणि कशासाठी आणलं असेल इथे. आणि तिला ते झालेलं लग्न आठवतं की ते गळ्यात हार घालताना, आणि तिला ते सीन आठवून खूप वाईट वाटत असतं. इकडे यशदा धन्य पान्हा बसलेले असतात. तेव्हा ही पायल आणि नमू इकडे येतात आणि खूप जोराजोरात हसायला लागतात. आणि हे दोघे जण म्हणत असतात, काय झालं तुम्हाला हसायला? धन्या म्हणत असतो, तू काय पागल बिगल झालीस काय? पायल म्हणत असते, अरे मला सांग, मला ना लग्न करायचं आहे या पाण्यासोबत, आणि हे बघ बरं ऐकतच नाही माझं. तेव्हा पाण्या म्हणत असतो, काय लग्न आणि तुझ्यासोबत? हे बघ, माझं काही इच्छा नाही आहे सध्या. पायल म्हणत असते, हे बघ, मी ना एक साडी घेऊन ठेवलेली आहे छान, आणि त्यासोबतच तुला मॅचिंग असा ड्रेस पण घेऊया, म्हणजे आपण दोघं छान नवरा बायको म्हणून शोभू ना, आणि आपलं लग्न भविष्यात होणारच आहे ना. इकडे यशदा म्हणत असतो, अरे बापरे. हे नमू आणि यशदा ते पण बोलत असतात की नमू म्हणत असते, बघ ना त्या दोघांमध्ये किती प्रेम आहे, आणि तू काय रे, तू तर मला वेळ पण देत नाही. यशदा म्हणत असतो, अगं आपल्याला पण लग्न करायचंच आहे ना, पण वेळ आहे त्याला अजून. ती म्हणत असते, बघ ना राजा तर त्या अवनीवर किती प्रेम करतोय आणि लग्न करून घेऊन आला घरात. यशदा म्हणत असतो, अगं राजाचं बाशिंग बळ खूप बळकट आहे, म्हणून त्याचं लग्न लवकर झालं आणि अवनीसारखी सुंदर बायको त्याला भेटली. आणि नमू म्हणत असते, मी सुंदर नाही का मग? तो म्हणत असतो, तसं नाही, आपण पण लवकरच लग्न करूया, आपण एक वेळ असते ती, आणि त्या वेळेतच ते होतं आपोआप. नमू म्हणत असते, हे बघ ते काही नाही, पण आपण लवकरच हा डिसिजन घेऊया. नंतर अवनी आणि राजा ते पोलीस स्टेशनमध्ये बोलत असतात. अवनी म्हणत असते, राजा आपण कशासाठी आणलं आहे मला इथे, मला तर कळत नाही आहे. एकतर आपलं हे लग्न खोटं आहे आणि त्या लग्नाचंच गाजावाजा म्हणून सारखं हे पोलीस स्टेशन सुरू आहे आपलं. राजा म्हणत असतो, अवनी तुम्ही काळजी करू नका, काही नाही आहे, थोडंसंच काहीतरी काम होतं, एकदाच यावं लागेल, परत नाही यावं लागणार. आणि राजाला घरच्या काही गोष्टी हिला सांगायच्या नसतात सध्या. नंतर तिथे ती इन्स्पेक्टर येते आणि म्हणते, काय झालं?
तुम्ही तर सकाळी येणार होतात ना? राजा म्हणतो हो, पण आमच्याकडे थोडं काम होतं त्यामुळे नाही आलो. ती म्हणते काय एवढं अर्जंट काम होतं? तेव्हा अवनी म्हणते माझ्या बाबाची तब्येत बरी नाही आहे. ती इन्स्पेक्टर म्हणते काय झालं आहे त्यांना? ती म्हणते त्यांना हार्ट अटॅक आला आहे. ती म्हणते अरे बापरे, सॉरी हा, मला माहीतच नव्हतं. बहुतेक त्या दिवशीचं लग्न बघताच त्यांनी धक्का खाल्ला वाटतं आणि म्हणूनच त्यांना हे सगळं झालं. अवनी म्हणत असते हो ना, माझ्या बाबांना खूप वाईट वाटलं. नंतर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात सॉरी अवनी, मी तुला उगाचच बोलले. हवलदार म्हणत असतात अवनी बाळा, काळजी नको करू. हे बघ बरं, तुला या राजाने वाचवलं नसतं ते विवान तुला घेऊन लग्न करून कॅनडाला गेला असता आणि तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मग काय केलं असतं तुझ्या घरच्यांनी? आणि आता हा राजाकडे तू सुखी तरी राहशील. तेव्हा हे सगळं अवनीला पटत असतं. इन्स्पेक्टर पण म्हणत असते हा राजा मुलगा खूप छान आहे, आम्ही खूप दिवसापासून ओळखतो त्यांना. आणि ते खाली बसतात. नंतर ते इन्स्पेक्टर साहेब ते एक पेज काढतात आणि राजाकडे देतात आणि म्हणतात याच्यावर साईन करा. नंतर अवनी इकडे टक लावून बघत असते, तिला काही कळतच नसते हे सगळं काय चाललंय. नंतर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात अवनी काही काळजी नाही ना, याच्या घरचे सगळे व्यवस्थित वागतात ना तुझ्यासोबत? आणि काही असलं तर आम्हाला सांग बरं, आम्ही तुझ्या खंबीरपणे पाठीशी आहोत. राजा म्हणत असतो नाही मॅडम, आम्ही तसं काही करत नाही. आमच्या घरचे सगळेजण खूप प्रेमळ आहेत आणि खूप खूप प्रेमाने वागतात त्यांच्यासोबत. नंतर ते निघून जायला जातात तेव्हा ते हवलदार म्हणत असतात हे राजा इकडे ये आणि तिला काही त्रास देऊ नकोस आणि तिला काही लागलं ते सगळं काही घेऊन देत जा, म्हणजे ती तुझ्यासोबत खुश राहील. आणि नवरा बायकोचा संसार जर सुखी व्हायचा असेल ना, त्याला बायकोच्या मनासारखं करावं लागतं आणि बायकोचं ऐकावं लागतं. नंतर तो निघून जातो. हवलदाराला त्याच्या मागच्या आठवणी जाग्या होतात. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणत असतात काय झालं, तुम्हाला तुमचं आयुष्य आठवलं का मागचं? तो म्हणत असतो हो ना. इकडे गाडीत आल्याच्या नंतर अवनी त्याला विचारते राजा, मला किती वेळचं विचारायचं होतं, पण हा कशाचा कागद आहे? राजा म्हणत असतो अहो, आपण गडबडीमध्ये इथे आलो आणि मी तुमच्यासोबत लग्न नाही केलं का, त्यामुळे त्यांनी माझा सत्कार केला, त्याचं सर्टिफिकेट दिलंय. नंतर इकडे पाण्याला ती पायल म्हणत असते पाण्या चल ना, मी खूप छान साडी घेऊन ठेवलेली आहे, मी तुला दाखवते आणि आपण मॅचिंग ड्रेस घेऊया. तो पाण्या म्हणत असतो तू वेडी बिडी झाली काय ग? आणि यशदा म्हणत असतो काय सुरू आहे रे तुमचं? नंतर ती नमी म्हणत असते अरे मला ती नको सांगू, मला तू सांग तू काय काय तयारी करणार आहेस रिसेप्शनमध्ये, म्हणजे मला पण बऱ्यापैकी तयारी करून यायला बरं पडेल. आणि हे बघ ना, आपण आता राजाची त्यांची रिसेप्शन चांगलं करणार आहोत तर आपलं पण चांगलं झालं पाहिजे हां. नंतर ते ज्यूस बनवत असतात. नमू खूप चिडते तेव्हा तो यशदा तिला प्यायला ज्यूस देतो आणि म्हणतो तू थोडं तुझं डोकं शांत ठेव बरं, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आणि तो बाजूला जातो. इकडे हा पाना येतो आणि तो म्हणत असतो काय सुरू आहे तुमच्या दोघांचं, काही भांडण झालं काय? नमू म्हणत असते अरे नाही रे. तेव्हा ती पायल पण तिच्याकडे येऊन बसते आणि म्हणते बघ ना, तो राजा तरी त्याच्या बायकोला एवढ्या लवकर लग्न करून घेऊन आला आणि हे बघ ना आपल्यासोबत लग्न करायला तयारच होत नाहीये. नमू म्हणत असते अरे सांगा ना पटकन, आम्हाला पण तुमच्या घरच्या सुना व्हायचंय. नंतर धन्या येतो आणि म्हणतो काय लग्न, पळा इथून, लग्न बिग्न काही नाही. आणि सगळेजण खूप हसायला लागतात. त्या दोघी तिथून निघून जातात. नंतर रिसेप्शनची तयारी जंगी झालेली असते. तेव्हा यशदा राजाला फोन करतो आणि म्हणतो केव्हा येणार आहात तुम्ही? आणि आमची सगळी तयारी झालेली आहे, तुमची फक्त तयारी बाकी आहे. राजा म्हणत असतो हो यशदा, आम्ही लवकरच येत आहोत, त्यामुळे काळजी नको करू. इकडे खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं असतं आणि गावातील खूप जण पण तिथे आलेले असतात. यशदा पान्हा ही सगळे पण खूप छान दिसत असतात. तेव्हा यशदा म्हणत असतो पान्हा तयारी तर छान झाली, पण ती अवनी आणि राजा केव्हा येत आहेत, मला त्यांचीच काळजी लागून राहिली आहे. इकडे धन्या म्हणत असतो अरे पण ते केव्हा येत आहेत, माझा तर कॉल पण घेत नाही आहे. नंतर लगेच इकडे अन्नाची एंट्री होते आणि अन्नाची एंट्री खूप छान दाखवली आहे. तेव्हा गाणं पण वाजवलं आहे आणि ते म्हणत असतात अरे इकडे बघा इकडे, आणि मी आलोय. आणि ते फोटोवाल्याला म्हणतात एक फोटो काढ, माझी चांगली तयारी झालेली आहे आणि मी नवरदेवाचा बाप म्हणून शोभतोय ना नक्की? सगळेजण म्हणत असतात हो अण्णा, तुम्ही खूप डॅशिंग दिसताय. आणि ते अण्णा नंतर स्टेजवर जातात
आणि म्हणतात लाव रे गाणं, आणि छान असा डान्स करतात. नंतर सगळ्यांना तो डान्स खूप आवडतो. यशोदा पण तिकडे जातो आणि पान्हा, धन्या हे सगळे पण तिथे जाऊन खूप छान डान्स करत असतात. नंतर इकडे राजा आणि अवनी तिथे येते. अवनी म्हणत असते, राजा हे काय आहे? राजा म्हणत असतो, काही नाही, पोस्टर आहे फक्त. अवनी म्हणत असते, हे फक्त पोस्टर नाही आहे, हे रिसेप्शनचं पोस्टर आहे. आणि हे सगळं काय चाललंय माझ्यापासून लपवून? मला माहीतच नव्हतं. राजा म्हणतो की तुम्ही प्लीज गप्प बसा ना, त्या अण्णाची थोडी इच्छा होती म्हणून सगळ्या भावंडांनी मिळून खूप खर्च केला आहे. हो प्लीज त्यांच्या मान ठेवून तरी तिथे चला. पण अवनी म्हणत असते, माझी तर इच्छाच नाही आहे, मला का नाही सांगितलं? परत यशदा राजाला फोन करतो, पण राजा फोनच घेत नाही आहे. आणि अवनीला हे सगळं बघून खूप धक्का बसतो. त्यामुळे अवनीचा आता मूडच नाही आहे तिथे जाण्याचा. आणि अवनी सरळ यशदाला सांगताना दाखवलेले आहे की माझं आणि राजाचं लग्न खोटं आहे, त्यामुळे मी रिसेप्शनला येऊ शकत नाही. पण सगळेजण तयारी केलेली असते, त्यामुळे अवनीच्या मनात नंतर विचार येतो की यांच्या सगळ्यांच्या इच्छेला मान ठेवून तरी आपण जायला हवं. आता अवनीचं नशीब अवनीला परत राजाच्याच घरी ठेवतं की तिच्या बाबांकडे घेऊन जाणार आहे हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे. पण राजाचा मूड खूप ऑफ होतो, कारण अवनीला हे सगळं आवडलेलं नसतं त्यामुळे. आणि सगळे भावंड आणि त्यांचे अण्णा खूप प्रेमळ आहेत, अवनीला खूप जीव लावतात. पण सध्या अवनीची मनस्थिती तिथे राहण्याची नसल्यामुळे हा सगळा खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. पण नंतर अवनी तिथे राहायला लागल्यावर खूप छान वाटणार आहे सगळ्यांना. आणि आता रिसेप्शन कसं होतं ते पुढील भागामध्ये बघायला भेटेलच.